नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मल्लिकार्जुनला कसं जाता येईल, तिकडे कोणकोणती ठिकाणं फिरता येतील. तर आम्ही आमची ट्रेन जर्नी स्टार्ट केली कल्याण स्टेशनपासून आणि दुसऱ्या दिवशी आम्ही उतरणार होतो हैदराबाद डेक्कन स्टेशनला सकाळी. हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. सकाळी उतरल्यानंतर आम्ही आधी रिक्षा केली बस स्टँडसाठी. तिकडून आम्हाला मल्लिकार्जुनसाठी बस पकडायची होती. तर बस पकडल्यानंतर आम्ही निघालो मल्लिकार्जुनसाठी आणि हा डॅम तुम्ही बघू शकता. मल्लिकार्जुनला पोहोचल्यानंतर आम्ही रूम बुक केली. 800 ते 1000 मध्ये तुम्हाला रूम भेटून जाईल. त्यानंतर आम्ही मंदिराकडे निघालो फ्रेश होऊन. तुम्ही बघू शकता असं कल्चरल वेअर केलंय आम्ही आणि त्यानंतर आम्ही रिक्षा केली एक मंदिरासाठी जाण्यासाठी. खूपच छान सनसेट व्ह्यू बघायला भेटला आम्हाला. त्यानंतर मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही भव्य मिरवणूक बघितली. मित्रांनो, इथे कोणत्याही टाईपचं वेस्टर्न वेअर चालणार नाही. तुम्हाला कल्चरलच वेअर करायला लागेल, लेडीज आणि जेंट्ससाठी दोघांसाठीही. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो हॉटेलसाठी आणि तिकडे बाहेर मंदिराच्या बाहेरच तुम्हाला रिक्षा भेटून जातील. 50 ते 60 रुपये घेतात ते लोकं हॉटेलला जाण्यासाठी. तर त्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही व्हिजिट केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिकडे जवळच. ते व्हिजिट केलं. खूपच छान होतं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो हैदराबादसाठी आणि रस्त्यात परत आम्हाला हा डॅम बघायला भेटला. खूपच मस्त व्ह्यू आहे हा. रस्त्यात खूप सारे जंगल आहेत तिकडे मल्लिकार्जुन टू हैदराबादच्या रस्त्यात. त्यानंतर आम्ही हैदराबादला पोहोचल्यानंतर एक रिक्षा केली आणि रिक्षाने आम्ही जाऊन पोहोचलो गोवलकोंडा फोर्ट. गोलकोंडा फोर्टची एंट्री फीज आहे ₹50 पर पर्सन. तिकडे खूपच छान व्ह्यूज होते फोर्टवरून आणि खूपच छान सनसेट बघायला भेटला. फोटोज वगैरे खूप छान निघतील इकडे. तर त्यानंतर आम्ही जाऊन पोहोचलो चारमिनारला, जे मेन हैदराबाद सिटीमध्ये होतं. इकडे आम्ही बाजारात पण फिरलो. तिकडून आम्ही गेलो हॉटेल रूमवर आणि तिकडे काही आम्ही कार्ड्स वगैरे खेळलो फ्रेंड्ससोबत. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो रामोजी फिल्म सिटीसाठी. मेट्रोने नमपल्ली स्टेशनवरून आम्ही गेलो. त्यानंतर रामोजी फिल्म सिटीची एंट्री फीज होती ₹1500 पर पर्सन. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे बॉलिवूड आणि साऊथ इंडियन मूव्हीचे सेट्स बघायला भेटतील, जे खूपच छान आहे. वेगवेगळ्या टाईपचे सेट्स आहे ॲक्चुअली, जे वन टाईम एक्सपिरियन्स आहे. तुम्ही एकदा तरी इथे येऊन बघू शकतात. पूर्ण दिवसचा टूर असतो हा आणि ते लोकं तुम्हाला बसने फिरवतील. वेगवेगळे सेट्स बघायला भेटतील तुम्हाला आणि लाईट शोज पण असतात. तर जसं तुम्ही बघू शकतात या व्हिडिओजमध्ये असे वेगवेगळ्या टाईपचे सेट्स आहे. खूपच मस्त वाटलं ॲक्चुअली. त्यानंतर आपण बघितला हा बाहुबलीचा सेट. खूपच मस्त होता हा. खूप छान वाटलं इकडे. हा एक्सपिरियन्स खूप जरा वेगळा होता आणि इथे काही गेम्स पण होते खेळायला. त्यानंतर यांच्याकडे संध्याकाळचे पण सेट्स आहे, जे बघायला खूपच छान वाटतात. एक वेगळाच एक्सपिरियन्स बघायला भेटतो. त्यानंतर आम्ही मेट्रोने निघालो रिटर्न जर्नीसाठी. जी आमची रात्रीची ट्रेन होती हैदराबाद डेक्कन स्टेशनवरूनच. थँक यू.